राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि त्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत ते घेण्यासाठी राज्यातल्या सर्व सेतू केंद्रांवरती महिलांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या सोलापुरातल्या सेतू केंद्रांवरती आहे आणि या ठिकाणी आपण बघताय की महिलांची मोठी गर्दी जी आहे ती सोलापूरच्या सेतू कार्यालयात देखील आपल्याला पाहायला मिळते। अनेक महिला ज्या आहेत ते रांगेत सकाळपासून थांबलेल्या आहेत। अनेकांना जे आहे ते माहिती देण्यासाठी देखील कोणी उपलब्ध नाही असं दिसतंय। काही महिला आपल्यासोबत त्यांना विचारत माहिती दिली जाते की माहिती मिळते सगळ्यांना? नाही, माहिती नाही मिळत, बाहेर कुठंच माहिती मिळत नाही, पैसे द्या म्हणतात ते। किती खर्च येतोय त्याला? त्यांनी कोण 800 सांगताय, कोण 600 सांगताय। शासकीय पावती तर 30-35 रुपयांची। हो, पण हे सगळं कागदपत्र जोडायला त्यांनी पैसे खूप मागायला लागलेत। एजंट थ्रू। आता तुम्ही काय काय काढताय? आता मी काय काढले, तलाठीचा सही शिक्का आणले। आता त्यांनी म्हणलं इथं जावा, म्हणल्यावर इथं आले मी। ते तलाठीच्या सही शिक्क्याला पण पैसे लागतात? नाही नाही नाही, फक्त एजंट जे आहेत ते बाहेर घ्यायला लागलेत। आणि काही लोक आहेत। तुम्ही काय काढण्यासाठी आलात आणि काय साधारणतः? मी उत्पन्नाचा दाखला आणि माझ्या बायकोचा रहिवासी दाखला काढायला आलेलो आहे आणि आता सरकारने जे मुदत दिलेली आहे ते मुदत वाढवायला पाहिजे। आणि हे कागदपत्र काढताना एवढा आम्हाला नाहा त्रास व्हायला आहे की एजंटगिरी आज 3 रुपयाचा फॉर्म 10 रुपयाचा झालेला आहे। आणि हे तर सेतू केंद्रात तुम्ही जे बघत असाल जे एजंटगिरी आहेत ते फॉर्म भरण्यासाठी आवाढव्य पैशांची मागणी करत आहे। तर माझी शासनाला एवढीच विनंती आहे की ह्या योजनेचा महिलांना माझ्या माता भगिनींना जो लाभ मिळणार आहे त्यांना मुदत वाढ व्हायला पाहिजे। शासनाने 15 जुलैपर्यंत दिलेलं आहे, का तर कागदपत्रच भेटत नाहीत आपल्याला 15 तारखेपर्यंत। तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेणार कसा? एवढ्या वेळात आहे ना ते होणारच नाही। हां, पण मुदत वाढवून घ्या हे खरं आहे। हां, मुदत वाढवलीच पाहिजे। आणि प्रत्येकाला जर हे जर पाहिलं असेल काय ह्याचं बेनिफिट, तर मुदत वाढवल्याशिवाय बेनिफिट मिळणार नाही। तुम्ही 10 लोकांना देणार, मग बाकीचे लोक असंच बसणार, मग परत ते नाराजगी होणार त्यात। हां, काका कधीपासून रांगेत थांबलाय तुम्ही? 1 तास झालं। काय त्रास होतो रांगेत थांबल्यानंतर आणि काय काय त्रास म्हणजे काय, ही मधनं आधनं शहराची ही शिस्तच नाही। हां, तिथलं सेतूवाले शिस्तच नाही इथं। कागदपत्रांची पूर्तता होती का? होतच नाही। आता कालच्या धरणं आम्ही अपघात आहोत। हां, काल येऊन गेलाय? हां, हे ऑफलाईन जे भरा म्हणते त्याने ऑफलाईन कुठं भरायचं हे माहीत नाही। ते ऑनलाईनवाले म्हणते आमच्याकडे ओपन झालेलं नाही आहे। मग हे करून उपयोग काय एवढं करायचं? कागदपत्र हे करायचं, आम्हाला रहिवासी दाखला आणा, उत्पन्न दाखला आणलं। तुम्ही कुठून आलाय? आम्ही मोलाच्या लष्कर। हां, मग तिथं ई सेवा केंद्र आहेत ना, तिथं विचारलं की आमच्याकडे आणि आले नाही म्हणले। हां, मग ई सेवा केंद्रावर भरत नाही? ती सुद्धा असंच पैसे मागाले। किती पैसे मागतात? 1000 1,500 रुपये माग। 1000 रुपये? हां, मग इथं तर 30-40 रुपयामध्ये होते ना? हो, पण तिथं म्हणून तर इथं आला। इथं बी असं एजंटगिरी सगळे। काय माहिती नाही आम्हाला। 1000 1,500 रुपये घ्यायला। कधीपासून थांबले? काय आता आम्हाला 10 वाजल्यापासून थांबले मी इथे। आता कुठं ते थांबून 2 दिवस झाले आता यायला जायला। काल दिवस गेला, आज पण आज आलो। काल तुम्ही दिवसभर थांबून परत गेले आणि ते एजंटला आम्ही पैसे देऊन थांबला होता इथं। पैसे देऊन पण आला? किती पैसे? आणि आता 1000 रुपयापर्यंत खर्च आला। 1000 रुपये दिले खर्च झाला। उत्पन्न दाखल्यासाठी? उत्पन्न दाखला ते सगळं फिरून त्यांनी आणले, बाकीचं नंबरला लावून आम्ही थांबायचं। फोटोसाठी थांबायचं? फोटोसाठी एवढा वेळ थांबायचं। काल दिवस गेला, आज दिवस चाललंय। मावशी तुम्हाला काय? मला हे बोलायचं आहे, आम्ही शिकलेले आहेत, आम्ही स्वतः करू शकतो सगळं, फक्त माहिती मिळावी आम्हाला सगळी। माहितीसाठी पाहिजे काहीतरी। अनेक लोक इथं रांगेत थांबलेले आहेत, अनेकांना माहिती मिळत नाही, त्यामुळे रांगेत अडचणीचा सामना जो आहे तो लोकांना करावा लागतो। आणि महिलांची मोठी गर्दी जी आहे ती या सेतू केंद्रावर। मी जरा बाहेरचं दृश्य देखील तुम्हाला दाखवतो। आपण आता या सेतू केंद्राच्या आतमध्ये आहोत। आपण जर बाहेर बघितली तर बाहेरची देखील तीच परिस्थिती आहे। बाहेर देखील लांबच्या लांब रांगा ज्या आहेत त्या महिलांच्या असतील, त्यांच्यासोबत आलेल्या कुटुंबियांच्या असतील, ते देखील लागलेल्या आहेत। अनेक जण आरोप करतायत की वेगवेगळे सेतू केंद्र असतील किंवा महा ई सेवा केंद्र आहेत, सरकारनं व्यवस्था केलेली आहे ई सेवा केंद्रांवरती उत्पन्न दाखला आणि रहिवासी दाखला काढता येईल, मात्र तिथं एजंटगिरी चालते आणि ई सेवा केंद्रवाल्यांकडनं लूट जी आहे सर्रास या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येकाला 700, 800 पासून 1000 रुपयांपर्यंत अगदी घेतले जात आहेत। सेतू केंद्रांवर मात्र जे शासकीय सेतू केंद्र आहेत तिथं मात्र केवळ पावतीचे पैसे घेतले जातात आणि त्यामुळं महिलांची गर्दी जी आहे ती या सेतू केंद्रांवर पाहायला मिळते। रांगेत उभारण्याच्यावरनं गर्दी जी आहे ती लोकांच्या मधलं भांडणं आणि या ठिकाणी तंडत काय झालंय? हे लाईनला जे माणसाला बायला सांगून आले, आता ते बायला सांगितलं त्याच्या मागे उभा राहतात, म्हणलं नाही आमच्या मागच उभा। काय झालं भांडण? काय झालं, यांनी कागदपत्र जोडाले, मी पाळीला उभा राहिले होते, कागद घेऊन पाळीला उभा राहा म्हणले,
तर ते बाई काय म्हणते मधी शिरायचं नाही. मग मधी कोण शिरते? पाळीप्रमाणेच गेलो ना. आपण बघताय की रांगेतावर थांबण्यावरनं अनेकांचे वाद होत आहेत, तंटे होत आहेत. अर्थात शासनानं मुदत कमी दिलेली आहे आणि त्या 15 दिवसांमध्ये ही कागदपत्रांची पूर्तता व्हावी. त्यामुळं लोकांची गर्दी जी आहे ती सेतू केंद्रांवरती आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन युवक दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.